Hello students, today we will see about human respiratory system. I have drawn a figure of respiratory system with all labelings and I am trying to show all the parts in detail. ही जी फिगर काढलेली आहे याच्यामध्ये सुरुवात कुठून करूया बघा. तर इथं ह्युमन फेस काढलेलं दिसतोय तुम्हाला. यामध्ये बघा. तर इथं दाखवतोय आपण हा फोरहेडचा पार्ट आहे. हा फोरहेड म्हणजे कपाळाचा पार्ट आहे. हे नोज काढलेलं आहे आपण आणि इथं नोजचं ओपनिंग येणार. हे माउथ काढलेलं आहे. ही चिन काढलेली आहे आणि हा या ठिकाणी गळा दाखवलेला आहे. तर बघा, ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम स्टार्ट्स फ्रॉम एक्सटर्नल लेयर्स. एक्सटर्नल लेयर्स म्हणजे काय? नॉस्ट्रिलचे जे ओपनिंग इथं येतात त्यांना म्हटलं तर एक्सटर्नल लेयर्स. हे ओपनिंग जे आहेत त्यांना म्हटलं तर एक्सटर्नल लेयर्स. त्याच्या आतमध्ये लेयरच्या आतमध्ये असणारी सबंध कॅव्हिटी जी आहे तिला म्हटलं तर नेझल कॅव्हिटी. तर ही सगळी नेझल कॅव्हिटी आहे. तर बघा, नेझल कॅव्हिटी कुठून कुठंपर्यंत येते बघा. एक्सटर्नल लेअरपासून नेझल कॅव्हिटी चालू होते, ती कुठंपर्यंत येते? इंटरनल लेयर्स. तुम्हाला हे लेबलिंग दिसतं येतं इंटरनल लेयर्स. तो एक्सटर्नल लेयर्स टू इंटरनल लेयर्स ही जी संबंध आहे ही काय आहे? नेझल कॅव्हिटी. आता ही जी नेझल कॅव्हिटी आहे ही एक नसून तिच्यात दोन सब कॅव्हिटी झालेल्या आहेत. मग त्यातलं एक जे आहे त्याला म्हटलं तर नेझल चेंबर. म्हणजे असं म्हणूया आपण, नेझल कॅव्हिटी इज सब डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट नेझल चेंबर्स. तेव्हा राईट साईडला एक नेझल चेंबर आहे, लेफ्ट साईडला एक नेझल चेंबर आहे. मग मधलं पार्टिशन आहे ते कशाचं आहे? तर मधलं पार्टिशन जे आहे ना ते कार्टिलेजचं आहे. मग ते कार्टिलेज कुठून येतं आहे? तर बघा, इथं मी एक लेबलिंग जादाचं केलेलं आहे. काय काय दाखवलं बघा. हा डोळ्याचा भाग, डोळ्याच्या वरच्या बाजूनं इथं इथमॉइड बोन खाली आलेलं दाखवलेलं बघा. दिसलं तुम्हाला? हे इथमॉइड बोन, हे इथून असं पाठीमागं आलं इथमॉइड बोन. इथं लेबल केलं इथमॉइड बोन. आणि हे इथमॉइड बोन जे आहे त्याच्यापासून खाली पार्टिशन निघतं की जे कार्टिलेजचं आहे. कार्टिलेजचं पार्टिशन खालच्या बाजूला निघतं आणि ते नेझल कॅव्हिटीमध्ये मधोमध जातं, जेणेकरून नेझल कॅव्हिटी जी आहे तिचे दोन चेंबर होतात, राईट चेंबर अँड लेफ्ट चेंबर. आता प्रत्येक नेझल कॅव्हिटीचं जे प्रत्येक चेंबर आहे, नेझल कॅव्हिटीचं प्रत्येक चेंबर बघा, तर त्याला आपण अशी नावं दिलेली आहेत बघा. नेझल कॅव्हिटीच्या चेंबरला तर काय काय नाव दिलेलं आहे? तर व्हेस्टिब्यूल असं नाव दिलेलं दिसतं तुम्हाला तिथं. व्हेस्टिब्यूल, रेस्पिरेटरी पार्ट अँड ऑल्फॅक्ट चेंबर असं असलेलं दिसतं तुम्हाला. दिसलं का बघा तुम्हाला हे? आता हे म्हणजे काय काय आहे ते मला सांगायचं बघा. तर काय काय बघा, हे एक्सटर्नल लेयर्स, इथून हे नेझल कॅव्हिटी, हे इंटरनल लेयर्स. हे जे आहे सुरुवातीचा पार्ट नेझल कॅव्हिटीचा ह्याला म्हटलं तर व्हेस्टिब्यूल. मधला जो भाग आहे त्याला म्हटलं तर रेस्पिरेटरी पार्ट आणि आतला जो आहे त्याला म्हटलं तर सेन्सरी पार्ट. हे सगळं कंटिन्युअस आहे बरं का, पण त्याची फंक्शन्स वेगळी आहेत, त्यामुळं त्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. आता व्हेस्टिब्यूल हा जो पार्ट आहे सुरुवातीचा व्हेस्टिब्यूल, ते म्हणजे नाकपुड्या. आपल्याला खूप राग आला की नाकपुड्या फुलतात आपल्या, म्हणजे फुगतात. तो जो पार्ट आहे बाहेरचा सगळ्यात नाकाच्या ओपनिंगच्या भोवतीचा भाग, त्याला म्हणतात तर व्हेस्टिब्यूल. हे व्हेस्टिब्यूलमध्ये आतमध्ये इंटरनल हेअर दिसतात. हे हेअर आहेत ते आहे आणि शिवाय आतमधलं मेम्ब्रेन जे आहे त्यामध्ये मॉइस्टनेस आहे, म्युकस आहे, की ज्यामुळं आपण ज्यावेळी एअर इनहेल करतो म्हणजे हवा आतमध्ये घेतो, श्वास घेतो, त्याला इनहलेशन असं म्हटलं जातं. ते हवा आत जाताना एक्सटर्नल लेयर्समधून ती आत गेली तर पहिल्यांदा व्हेस्टिब्यूलमध्ये जाते. व्हेस्टिब्यूलमध्ये गेली की तिथं हेअर्स आणि म्युकस मेम्ब्रेन ह्याच्या साह्यानं त्यामध्ये असणारे डस्ट पार्टिकल जे आहेत ते सगळे काय केले जातात तर फिल्टर केले जातात. ते त्याला आडे राहून तिथंच थांबतात. म्हणजे व्हेस्टिब्यूलमध्ये एअरचं फिल्ट्रेशन होतं असं आपण म्हणूयात. आणि मग एअर पुढं जाते. पुढचा पार्ट जो आहे त्याला काय म्हणलं आहे? रेस्पिरेटरी पार्ट. हा रेस्पिरेटरी पार्ट जो आहे ना तो स्लिटसारखा आहे, म्हणजे उभी फट आहे ती. ती बारीकशी फट आहे की ज्याच्यातून हवा आत जाते. पण ती जी बारीकशी फट आहे म्हणजे रेस्पिरेटरी पार्ट हा जो आहे, ह्या रेस्पिरेटरी पार्टला बरोबर काय झालेलं आहे तर ब्लड व्हेसल जे आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणात आहे. तिथं कॅपिलरीचं बेड आहे, म्हणून मग ह्याला व्हॅस्क्युलर पार्ट असं म्हटलं जातं. मग ह्या व्हॅस्क्युलर पार्टमधून एअर ज्यावेळी जाते ते व्हॅस्क्युलर पार्टला टेम्परेचर आहे, कारण तिथं ब्लड सर्क्युलेशन मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर त्या ब्लडचं टेम्परेचर त्या कॅव्हिटीला आलेलं आहे आणि तेवढ्या अरुंद कॅव्हिटीमधून ज्यावेळी एअर आतमध्ये जाते त्यावेळी त्यातली हीट जी आहे ती तिला मिळते, त्यामुळे एअर वॉर्म होते आणि त्याचबरोबर वॉटर व्हेपर त्याच्यामध्ये मिक्स होते आणि अशा पद्धतीनं एअरचं व्हेस्टिब्यूलमध्ये फिल्ट्रेशन झालं. इथं काय झालं, इथं तिचं टेम्परेचर थोडं वाढलं आणि व्हेपर ॲड झाली, म्हणजे ह्याला कंडिशनिंग म्हणूया आपण. तर एअरचं कंडिशनिंग जे आहे ते रेस्पिरेटरी पार्टमध्ये होतं. आता इथं कंडिशनिंग झाल्यानंतर एअर पुढं जाते, ती कुठल्या चेंबरमध्ये जाते? सेन्सरी चेंबरमध्ये जाते किंवा ऑल्फॅक्टरी चेंबरमध्ये जाते. हे जे सेन्सरी चेंबर किंवा ऑल्फॅक्टरी चेंबर आहे ना,
इथं जो इपिथिलियम आहे, सेन्सरी इपिथिलियम आहे, की ज्यामुळं त्या हवेबरोबर आलेले जे काही काय म्हणूया आपण त्याला, ते होलाटाईल ऑइल वगैरे जे काय असेल की ज्याच्यामुळं अरोमा आहे, म्हणजे त्याला वास, ज्याच्यामुळं वासाचं आपल्याला ज्ञान होतं, तर हे सगळं त्या इपिथिलियल टिश्यूकडून बघितलं जातं. आणि तसा मेसेज त्याच्याबरोबर वरच्या बाजूला असणाऱ्या ब्रेनकडं पुरवला जातो, की ज्याच्यामुळं आपल्याला वासाचं ज्ञान होतं. तर आपल्याला वासाचं ज्ञान होण्यासाठी जे आहे ते सेन्सरी चेंबर. म्हणजे इथं काय काय झालं बघा, नेझल कॅव्हिटीविषयी बोलतोय आपण. 2 सब कॅव्हिटीज, त्यांना प्रत्येकाला म्हटलं आपण नेझल चेंबर. ईच नेझल चेंबर starts from external layers and ends into internal layers. Okay, so each nasal chamber shows vestibule, respiratory part and sensory part. In vestibule, air is filtered. In respiratory part, air is conditioned, that is warmed and moisturized. And then in the olfactory chamber or sensory chamber, there is sense of smell, and then air enters into internal layers असं म्हणूया आपण. तर ह्या पद्धतीनं फ्रॉम द एक्सटर्नल एअर, इंटरनल एअर टू इंटरनल एअर, असा हा एअरचा काय होतो, प्रवास होतो म्हणूया आपण. आता तुम्हाला रेस्पिरेटरी पार्टविषयी थोडंसं सांगायचं आहे की तो नेमका कुठला हे तुम्हाला समजावं म्हणून. तुम्ही हे ऐकलं का बघा, की उन्हाळ्यामध्ये काही लोकांचा गुन्हा फुटतो असं म्हणतो आपण, आणि त्यावेळी नेझल कॅव्हिटीमधून ब्लड येतं. मग काय करतो आपण, तर त्या व्यक्तीच्या डोक्यावरती पाणी टाकतो थोडंसं. मग काय होतं, टेम्परेचर वाढलं की त्या ठिकाणी असणाऱ्या कॅपिलरीज ज्या आहेत ना, त्या कॅपिलरी थोड्याशा काय होतात, ब्रेक होतात. त्या कॅपिलरी ब्रेक होतात, त्यामुळं तिथून ब्लिडिंग होतं, आणि ते ब्लिडिंग नेझल कॅव्हिटीमधून बाहेर येतं. म्हणजे कुठून येतं, एक्सटर्नल लेयर्समधून बाहेर पडतं. तर गुन्हा फुटतो हे जे तुम्ही ऐकताय ना, ते ह्या रेस्पिरेटरी पार्टशी रिलेटेड आहे, नेझल चेंबरच्या रेस्पिरेटरी पार्टशी. मग त्याला आपण म्हणालो व्हॅस्क्युलर पार्ट ऑफ दी नेझल कॅव्हिटी. व्हॅस्क्युलर पार्ट, मोर ब्लड व्हेसल्स आर देअर, अशा अर्थाने म्हणालो आपण. तर इथंपर्यंत समज तुम्हाला नेझल कॅव्हिटीमध्ये वेस्टिब्यूल, रेस्पिरेटरी पार्ट, सेन्सरीच्या पार्ट, त्याच्यानंतर एअर कुठे गेली, इंटरनल लेयर्समध्ये. आता त्याच्या पुढं जर बघायचं झालं तर त्याच्या पुढचा पार्ट येतो फॅरिंग्स, बरं का. आता हे फॅरिंग जे आहे ना, त्याचे 3 भाग इथं तुम्हाला दिसतात बघा, नासोफॅरिंग्स, नासोओरोफॅरिंग्स अँड लॅरिंगोफॅरिंग्स. आपण जरा यांच्याविषयी आता डिटेलमध्ये बघूयात. तर पहिला म्हणजे फॅरिंगचे हे 3 पार्ट आहेत बघा. हे फॅरिंग्स आहे. फॅरिंग्स म्हणजे घसा, पण त्याचे 3 भाग पाडले आपण, नासोफॅरिंग्स, नासोओरोफॅरिंग्स आणि लॅरिंगोफॅरिंग्स, असे 3 भाग पाडले. हे 3 भाग का पाडलेले आहेत त्याच्याकडे पण आपण जाऊयात, आणि फॅरिंगच्या डिटेल स्ट्रक्चरकडे पण आपण जाऊयात. आता याच्यामध्ये काय काय आहे बघा. वरचा इंटरनल लेयर्स ओपन जे झाले तो भाग म्हणजे नासोफॅरिंग्स. आता तिथं अजून एक लेबल केलेलं आहे बघा, तुम्हाला दिसते बघा, ते पॅलाटाईन हे लेबल केलेलं आहे बघा. पॅलाटाईन दिसते तुम्हाला, पॅलाटाईन. पॅलाटाईन हे बोन आहे. पॅलाटाईन हे बोन आहे. हे बोन कुठं आहे, तर नेझल कॅव्हिटी जी आहे, ही नेझल कॅव्हिटीच्या काय म्हणूया आपण बेसला किंवा फ्लोअर म्हणजे जमीन आहे ना, तर नेझल कॅव्हिटीचं फ्लोअर, आणि माउथ कॅव्हिटी म्हणजे ही पूर्ण माउथ कॅव्हिटी झाली. माउथ कॅव्हिटीचं रूप म्हणजे ही नेझल कॅव्हिटी, ही माउथ कॅव्हिटी, त्यांच्यामध्ये बरोबर हे पॅलाटाईन बोन आलेलं आहे. आणि हे पॅलाटाईन बोन कसं झालं आहे, इथून पुढं जाऊन असं आतपर्यंत गेलेलं आहे, तर हे पॅलाटाईन बोन आहे. मग नासोफॅरिंग जे आहे ना, ते माउथ कॅव्हिटीपासून वेगळं झालं ते त्या पॅलाटाईन बोनमुळंच झालं. पॅलाटाईन बोनने त्यांना सेपरेट करून टाकलं. आणि हे नासोफॅरिंग जे आहे ना, याच्यामधून फक्त एअर खालीपर्यंत जाते बघा. माउथ कॅव्हिटीमध्ये फूड आपण इंटेक करणार, बरोबर, फूड इंटेक करणार, फूड इथून इथं चर्वण होणार, मॅस्टिकेशन, आणि इथून पुढं खाली जाणार. वरती फूड जायचा काही संबंध येत नाही, इथून ते खाली जाणार. म्हणजे हा जो पार्ट आहे वरचा, हा फक्त आणि फक्त एअरसाठी आहे. तर तो फक्त एअरसाठी असणारा पार्ट म्हणजे नासोफॅरिंग झाला, म्हणजे नासोफॅरिंग्स. त्याच्या खालचा पार्ट, खरं तर ॲक्च्युली ती उभी लांबट ट्यूब आहे बरं का. त्यातला सगळ्यात अपरमोस्ट पार्ट जो आहे तो नासोफॅरिंग्स, विच इज फॉर एअर, इट इज ए पॅसेज फॉर एअर असं म्हणले आपण. त्याच्या खालचा जो आहे तो नासोओरोफॅरिंग्स. नावच सांगते बघा, नासोओरोफॅरिंग्स. नासो दॅट इज फॉर नेझल कॅव्हिटी, ओरो दॅट इज फॉर माउथ कॅव्हिटी. सो फूड अँड एअर, जनरल पॅसेज फॉर फूड अँड एअर असं जेव्हा आहे तेव्हा त्याला म्हणतो आपण नासोफॅरिंग्स. आता इथे मी 2 ॲरो दाखवलेत बघा. एक ग्रीन कलरचा ॲरो दाखवला आहे की जो माउथ कॅव्हिटीकडून पलीकडे गेलेला आहे, आणि जो पिंक कलरचा ॲरो दाखवला आहे तो वरच्या नासोफॅरिंग्सपासून खाली गेलेला आहे, आणि तो उलटा, म्हणजे ते दोन्ही ॲरो क्रॉस झालेले आहेत एकमेकांना. कळतं तुम्हाला. तर म्हणजे काय होतं आहे बघा, ते म्हणजे काय दाखवलेलं आहे, तर एअर इकडून नेझल कॅव्हिटीमधून आली, कंडिशनिंग झालं, फिल्ट्रेशन झालं, इथून खाली येताना नासोफॅरिंग्समधून आली, ओरोफॅरिंग्स हा कॉमन पॅसेज आहे, तिथून ते इथं जाईल, लॅरिंगोफॅरिंग्समध्ये जाईल. एअर ही एअरचा हा पाथवे आहे. आणि पुढच्या बाबतीत काय होईल, माउथ कॅव्हिटीमध्ये फूड आलं, माउथ कॅव्हिटीमध्ये मॅस्टिकेशन झालं, आणि मॅस्टिकेशन नंतर आपण गिळणार,
गिळणार ते फूड इथून पलीकडे जाणार. मग ही पलीकडची ट्यूब जी काढली बघा, इथून मी कट केली ही ट्यूब. ही ट्यूब म्हणजे काय? ही ट्यूब म्हणजे आहे इसोफेगस. तर ती पाठीमागची इसोफेगस आहे, पुढच्या बाजूला आहे ती काय आहे? ट्रॅकी आहे किंवा श्वासनलिका आहे. म्हणजे आपण साईडच्या बाबतीत म्हणाल तर काय म्हणतो का, व्हेंट्रल साईडला ट्रॅकी आहे आणि ट्रॅकीच्या डॉर्सल साईडला बरोबर इसोफेगस आहे. तुम्हाला साईड समजलं का बघा? व्हेंट्रल साईड, समोरची बाजू म्हणजे व्हेंट्रल साईड. सो ट्रॅकी इज प्रेझेंट टुवर्ड्स दी व्हेंट्रल साईड अँड इसोफेगस इज प्रेझेंट टुवर्ड्स दी डॉर्सल साईड ऑर जस्ट इनसाईड दी टॅकी असं म्हणू शकतो आपण. तर फॅरिंगचे 2 भाग बघितले आपण, नासोफॅरिंग्स अँड ओरोफॅरिंग्स. आता महत्त्वाचा भाग मला मधला तुम्हाला सांगायचा आहे. तिथे एक बोन दाखवलं आहे बघा, ते यू शेप्ड बोन आहे, त्याला नाव दिलं आहे हायर्ड बोन. दिसलं तुम्हाला ते? यू शेप्ड ग्रीन कलरनी मी बोन दाखवलेलं आहे. ते जे बोन आहे त्याला म्हणतो आपण हायर्ड बोन. इथं बरोबर टंग अटॅच आहे बरं का, आणि इथून टंग मसल अटॅच झाले आणि टंग इथून बाहेर पडले आणि ती इथं आली आणि माउथ केविटीमध्ये लोअर जॉमध्ये रेस्ट झाली. मग पुढचं टोक टंगचं फ्री आहे, तुम्हाला माहिती आहे, त्याच्या हालचालीनंच आपण बोलू शकतो, तर म्हणजे उच्चार करू शकतो. तर टंग तिथं आली आणि तिचं दुसरं टोक जे आहे ते कुठं हायर्ड बोनला जोडलेलं आहे. ते हायर्ड बोन एक मी तिथं तुम्हाला दाखवलेलं आहे. ते बोन आहे, म्हणजे नेक रिजनमध्ये असणारं ते एकमेव बोन आहे. त्याच्यानंतर पुढं काय आलं, म्हणजे नेक रिजनमध्ये म्हणजे पाठीमागच्या बाजूला व्हर्टिब्रल कॉलम आला, पण पुढच्या बाजूला तेवढं एक बोन आहे. त्याच्या खालच्या बाजूचं सगळं आहे बघा, जे ज्याला प्रॉमिनन्स असं नाव दिलेलं आहे. तर हा प्रॉमिनन्स, प्रॉमिनन्सच्या आतमध्ये इथं जे आहे हे कार्टिलेज आहे. इथं थायरॉइड ग्लँडची पोझिशन आहे बरोबर, तर हे थायरॉइड कार्टिलेज आहे. आणि हे सगळं जे स्ट्रक्चर आहे की नाही, ह्या सगळ्यावरती कार्टिलेज आहे, हे कार्टिलेजिनस स्ट्रक्चर आहे. हे सगळं कार्टिलेजिनस स्ट्रक्चर जे आहे याला म्हटलं जातं लॅरिंग्स. त्याला काय म्हटलं जातं? लॅरिंग्स. ते सगळं लॅरिंग्स आहे बरं का. आणि ते जे लॅरिंग्स आहे त्याची सुरुवात कुठून बघा, लॅरिंग्स कुठून कुठं आलं ते मी सांगते तुम्हाला. आता हे लॅरिंग्स दिसतंय तुम्हाला. आता लॅरिंगच्या बाबतीत बघा कसं झालेलं आहे ते. तर वरच्या बाजूला इथं हायर्ड बोन आहे. हायर्ड बोनच्या खालच्या बाजूला बरोबर मी तुम्हाला पिंक कलरने एक ओपनिंग काढलेलं दिसेल. ते ओपनिंग जे आहे ते लॅरिंगचं ओपनिंग आहे. ते ओपनिंगला म्हटलं जातं ग्लॉटिस. आणि त्या ग्लॉटिसच्या वरच्या बाजूला बघू शकताय तुम्ही, वरच्या बाजूला ग्लॉटिसच्या वरच्या बाजूला इपिग्लॉटिस दाखवलेलं आहे बघा, इपिग्लॉटिस. ते कसं आहे, वरच्या बाजूला उभं आहे, उभा फ्लॅप आहे तो असा, उभा असा तुकडा आहे, गोलाकार चकती आहे असं म्हणूया आपण. इपिग्लॉटिसची ही वरच्या बाजूला चकती आहे, तर ते इपिग्लॉटिस. इपिग्लॉटिस काय साईजचं असतं, तर ग्लॉटिस हे ओपनिंग क्लोज करता येईल या साईजचं इपिग्लॉटिस असतं. ग्लॉटिस म्हणजे काय, लॅरिंगचं ओपनिंग म्हणजे ग्लॉटिस. त्याच्यावरती झाकण्यासारखं येणारं जे आहे ते काय आहे, इपिग्लॉटिस आहे. आणि त्याच्या आतमध्ये जी कॅव्हिटी येते बघा, ह्या सगळ्या काटलेच्या आतमध्ये कॅव्हिटी येते, त्या कॅव्हिटीला म्हणतात आता लॅरिंगोफॅरिंग्स. म्हणजे लॅरिंगमध्ये असणारं फॅरिंग्स म्हणजे लॅरिंगोफॅरिंग्स, करेक्ट. तर लॅरिंग्स कुठून कुठंपर्यंत आलं, हायर्ड बोनपासून सुरू झालं ते कुठंपर्यंत आलं, ट्रॅकीपर्यंत आलं. एवढा सगळा भाग म्हणजे लॅरिंग्स. ह्याला आपण साऊंड बॉक्स म्हणतो किंवा त्याला व्हॉईस बॉक्स म्हणतो, किंवा त्याला अजून एक नाव आहे ॲडम्स ॲपल. हे तुम्हाला नीट एक्झामसाठी लक्षात ठेवायला पाहिजे. ॲडम्स ॲपल. ॲडमला कसं लक्षात ठेवाल, तर तुम्हाला माहीत आहे का, ख्रिश्चन धर्मामध्ये असं मानलं जातं की पृथ्वीवरती परमेश्वरानं पहिला मानव जो निर्माण केला तो पुरुष निर्माण केला आणि त्याचं नाव ॲडम. आणि नंतर मग त्याच्यासाठी दुसरी एक स्त्री निर्माण केली, तिला म्हणतो आपण ईव. तर तो ॲडम. लक्षात घ्या की मेलमध्ये या पद्धतीचा हा प्रॉमिनन्स येतो. म्हणजे हे जे बोन आहे हे कार्टिलेज आहे, हे कार्टिलेज आहे. प्रॉमिनन्स ज्याला नाव दिलं आपण, थायरॉइड इथं आहे, थायरॉइडचं हे कार्टिलेज आहे. हे कार्टिलेज मेलमध्ये लॅरिंग्सवरती असणारं ते मेलमध्ये डेव्हलप असतं, मेलमध्ये जास्त डेव्हलप होतं असं करेक्ट होईल. त्यामुळं त्याचा एक उंचवटा आपल्याला घशावरती जाणवतो. मग त्याला त्या उंचवट्याला म्हटलं आपण प्रॉमिनन्स. प्रॉमिनन्स जो आहे हा फिमेलमध्ये येत नाही, कारण फिमेलचा व्हॉईस आणि मेलचा व्हॉईस ह्यामध्ये फरक आहे. तर मेलमध्ये तो प्रॉमिनन्स येतो. म्हणून मग ते ॲडम, ईव नव्हे, ॲडम्स ॲपल, म्हणून ते ॲडम्स ॲपल आहे. आणि अजून एक इंटरेस्टिंग थिंग ही आहे की याला सौंदर्यशास्त्रामध्ये ब्युटी बोन म्हटलं जातं, की जे मेलमधली ब्युटी दर्शवतं, तर त्याला ब्युटी बोन म्हटलं जातं. ते ॲडम्स ॲपल. ओके. तर लॅरिंग्स और व्हॉईस बॉक्स और ॲडम्स ॲपल और ब्युटी बोन हे सगळं एकाच अर्थाचं आहे. परत येऊया आपण लॅरिंग्सकडं. लॅरिंगचं ओपनिंग त्याला म्हणलो आपण ग्लॉटिस. त्याच्यावरती हायर्ड बोन ज्याला टंग जोडलेली आहे, त्याच्यावरती झाकण्यासारखं बसणारं इपिग्लॉटिस, आणि मग खालचे सगळे कार्टिलेज की ज्याच्यामुळे लॅरिंग्स हा भाग तयार झालेला आहे. त्याच्याशिवाय तिथं मी 2 ब्ल्यू कलरच्या पट्ट्या दाखवलेल्या आहेत बघा, ह्या 2 ब्ल्यू कलरच्या पट्ट्या. हे जे ब्ल्यू कलरच्या पट्ट्या दाखवलेत ना, हे काय आहे, तर हे ह्या कार्टिलेजिनस अशा म्हणूया आपण पट्ट्या आहेत, कार्टिलेजच्या पट्ट्या आहेत त्या. आणि ते कुठलं कार्टिलेज आहे, तर इलॅस्टिक कार्टिलेज आहे. त्या कुठं आहेत, ते बरोबर त्या ग्लॉटिसवरती आहेत.
ग्लॉटिसच्या ठिकाणी बरोबर आतल्या बाजूला तो इलॅस्टिक कार्टिलेजच्या 2 स्ट्रिप्स आहेत त्या 2 स्ट्रिप्स जे आहेत इलॅस्टिक कार्टिलेजच्या 2 स्ट्रिप्स त्याला दोन्ही बाजूनी मसलनी बांधलेलं आहे. आणि हे जे मसल्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होऊ शकतात. बघा की नेझल कॅव्हिटीमधून एअर आली, इंटरनल एअर्समधून आली, मग कुठं आली नॅसोफॅरिंग्सला आली, नॅसोफॅरिंग्सकडून कुठे गेली ती नासोओरोफॅरिंग्सला आली आणि त्याच्यानंतर कशामध्ये जाणार लॅरिंगोफॅरिंग्समध्ये. नासोओरोफॅरिंग्सकडून लॅरिंगोफॅरिंग्सला ज्यावेळी जाते एअर त्यावेळी त्या ग्लॉटिस ओपनिंगमधून जाते आणि ह्या ओपनिंगमधून जात असताना ती आवाज न करता जाणार की आवाज करून जाणार हे ह्या कार्टिलेजच्या स्ट्रिप्सवरती अवलंबून आहे. त्या कार्टिलेजच्या स्ट्रिप्समधलं डिस्टन्स आपण आपल्या आपण कंट्रोलनं आपल्या विल पॉवरनं कमी जास्त करू शकतो. त्यामुळं आपण ज्यावेळी अजिबात काही बोलत नसतो त्यावेळी पण श्वासोच्छ्वास चालू असतो आणि ग्लॉटिसमधून हवा आत येत जात असते. पण आपण ज्यावेळी बोलणार असतो ते ग्लॉटिसमधून हवा आत जाताना किंवा बाहेर येताना त्या 2 ब्ल्यू कलरचे मी जे दाखवल्यात त्या कार्टिलेजच्या स्ट्रिप्स या पद्धतीनं आपण धरतो की त्याच्यातून साऊंड प्रोड्यूस होतो, आवाज निर्माण होतो आणि तो आवाज तिथून पुढं कुठं जातो तर तिथून पुढं इकडं पण जातो आणि इकडं पण जातो. म्हणजे माउथ कॅव्हिटीकडं पण जातो आणि नेझल कॅव्हिटीकडं पण जातो. बघा आपल्याला नाकातून बोलता येतं, त्यावेळी तो आवाज कुठं सोडालो आपण नेझल कॅव्हिटीकडून सोडालो आहे. एरवी कसं बोलतो आपण तोंडाकडून आपल्या शब्दांचा उच्चार होतो, राईट. तर शब्दांचा उच्चार करण्यासाठी मग टंग उपयोगी पडते. मग टंग जे आहे म्हणजे घशातून फक्त आवाज येतो आणि त्याचं मॉड्युलेशन करणं म्हणजे त्याचं शब्दामध्ये रूपांतरण करणं यासाठी ओठांचा वापर होतो, अपर जॉचा वापर होतो, लोअर जॉचा वापर होतो, टीथसुद्धा त्याच्यामध्ये काम करतात. म्हणजे काय आहे तर तुम्ही नीटपणाने शब्दांचे उच्चार करून बघा. काही शब्दांचे उच्चार करत असताना फक्त आणि फक्त ओठांची हालचाल करावी लागते. तर काही शब्दांचे उच्चार करत असताना आपल्याला जीभ जी आहे ती एकतर लोअर जॉमध्ये लावायला लागते किंवा अपर जॉमध्ये लावायला लागते. अपर जॉमध्ये लावत असताना सुद्धा आपण समोरच्या बाजूला लावतो, कुठल्या दातांना लावतो ना, कुठल्या दातांच्या बेसला आपण लावतो त्या ठिकाणी लावू तसे आपले शब्द किंवा आपले स्वर जे आहेत ना ते आपले बदलले जातात. म्हणजे अचा उच्चार करताना आपण घशातून करतो, बचा करताना फक्त दोन्ही ओठांची हालचाल करतो. अशा पद्धतीनं साऊंडचे मॉड्युलेशन जे आहेत ना ते आपण माउथ कॅव्हिटी, टंग, टीथ ह्या सगळ्याच्या सहाय्यानं करतो. आणि म्हणून मग ज्यावेळी टीथ नसतात बघा त्यावेळी बरेचसे उच्चार करता येत नाहीत. लहान मुलांचं जे येतं ते बोलणं ते बोबडं बोलणं येतं, कारण त्यांना नाही करता येत. सगळे दात आले आणि व्यवस्थित जीभ त्या ठिकाणी लागायला लागली की मग ते स्वर यायला लागतात. तर अशा पद्धतीनं मॉड्युलेशनसाठी ही माउथ कॅव्हिटी उपयोगी आहे. आता परत जाऊयात पुढं लॅरिंगोफॅरिंग्सकडं. ह्या लॅरिंगोफॅरिंग्सला वरच्या बाजूला ओपनिंग आहे त्याचं नाव आहे ग्लॉटिस. त्याच्यावरती झाकण दिलं आहे, त्या झाकणाला म्हटलं तर एपिग्लॉटिस. हे एपिग्लॉटिस एरवी असं सतत उभं असतं बरं का रे, समोर उभं असतं, वरती उभं असतं. पण ज्यावेळी आपण घास घेतो तोंडामध्ये आणि चर्वण करतो त्यावेळी पण ते उभंच असतं. पण आपलं चर्वण करून झालं, लाळ मिक्स झाली, अन्नाचे बारीक तुकडे झाले, दाढेचा उपयोग केला म्हणून आपण टीथ सगळे वापरले आणि त्याचा फूड बोलच तयार केला आणि आता आपण तो गिळणार आहोत. तो गिळणार आहे त्यावेळी गिळत असताना तो इथून बाहेर पडून इथे यायला पाहिजे, बरोबर आहे. पण इथून बाहेर पडून इथे येईल ना, ग्लॉटिसमध्ये येईल आणि कुठं जाईल, श्वासनलिकेमध्ये जाईल. म्हणून त्यावेळी फक्त हे एपिग्लॉटिस जे आहे आपण गिळण्याची क्रिया करतो त्यावेळी इथले मसाले ह्या पद्धतीने ॲक्ट होतात की पहिल्यांदा एपिग्लॉटिस ग्लॉटिसवर बसतं, त्यावरती बसलं की श्वासनलिकेचं म्हणजे ट्रॅकीचं ओपनिंग बंद झालं किंवा लॅरिंगोफॅरिंगचं ओपनिंग बंद झालं. बंद झाल्यामुळं घास ढकलला गेला. तो कुठं ढकलला गेला, पाठीमागं. हे आता ओपनिंग बंद आहे ना, मग कुठं जाणार तो, हे याच्यावरती बसलं आहे म्हटलं अन्नाचा घास हा इथं जातो आणि आपण गिळत असताना जो मसलनी फोर्स लावतो त्यामुळं तो घास जो आहे तो या इसोफेगसमध्ये ढकलला जातो. बघा आपण गिळलो की लगेच एपिग्लॉटिस परत वर झाला आणि श्वासोच्छ्वास सुरू झाला. म्हणून आपल्याला जेवत असताना सुद्धा श्वासोच्छ्वास करता येतो. फक्त आपलं कॉर्डिनेशन म्हणजे अन्न गिळण्याचं आणि चावण्याचं चुकलं तर ठसका लागतो. चुकलं तर काय होतं, चुकून आपण गिळतो आहेत आणि त्याचवेळी श्वास घ्यायला जातो आहोत असं काही आपला घोळ झाला आपल्याकडून तर चुकून एपिग्लॉटिस थोडंसं उघडं राहू शकतं. अन्नाचा एखादा कण ट्रॅकीमध्ये जाऊ शकतो, मग आपल्याला जोरकस ठसका लागतो. ठसका लागतो म्हणजे डायफ्रॅम जोरात वरच्या बाजूला येतं, जेणेकरून ट्रॅकीमध्ये जे काय आलेलं आहे ते वरती ढकललं जातं. आपण वरच्या बाजूला बघतो जेणेकरून ते परत कुठं जाऊ देत, इसोफेगसमध्ये जाऊ देत, या पद्धतीनं. तर हे झालं लॅरिंगोफॅरिंग्सविषयी. हे समजलं असेल. पुढच्या बाजूला जाऊयात आपण. बघा काय काय बघितलं आपण. नेझल कॅव्हिटी,
त्याच्यानंतर बघितलं आपण फॅरिंग्स. फॅरिंगचे 3 पार्ट, नासोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स, लॅरिंगोफॅरिंग्स. आणि यानंतर सिस्टीमचा पुढचा भाग बघूयात आपण. आता पुढचा पार्ट म्हणजे ट्रॅकी. ट्रॅकी इज सपोर्टेड बाय पहिल्यांदा बघा, ट्रॅकी इज ए मस्क्युलर ट्यूब. पण ती स्मूथ मसलची आहे. जर ती स्ट्रायटेड मसलची असती तर ती आपल्या अंडर कंट्रोल असते. आणि ते जे मसल्स आहेत त्याच्यामध्ये पुन्हा ती ओपन राहावी म्हणून तिला सपोर्ट आहे कार्टिलेजिनस रिंगचा. तर कार्टिलेजिनस रिंगचा त्याला सपोर्ट आहे. आणि ह्या कार्टिलेजिनस रिंग पण कशा आहेत, सी शेप्ड आहेत. सी शेप म्हणजे काय, सी म्हणजे ओपन एंड आलं ना एका बाजूला, तर या बाजूनं या बाजूपर्यंत रिंग येईल. पण इसोफेगस ज्या बाजूला येते त्या बाजूला हे ओपन एंड येतं आहे. तेव्हा इसोफेगसमध्ये अन्नाचा घास आला तर ती स्वेल होईल ना. ती स्वेल झाली तर ट्रॅकी पुढच्या बाजूला ढकलली जाणार नाही. तर जे हे ओपन एंड आहे तिथं थोडीशी ते आत जाईल. म्हणजे काय होईल, अन्नाचा घास आपण गिळत असताना जेवढ्या वेळा अन्नाचा घास पुढं जाईल तेवढ्या वेळा ट्रॅकी पुढं ढकलली जाईल का. मग ते कसं होईल, आपल्याला पेन होतील तेवढ्या गिळताना, तर त्या होत नाहीत. कारण त्या बाजूला बरोबर ते ओपन एंड येतं आणि तेवढंच स्वेल होत अन्न बरोबर खाली जाऊन स्टमकमध्ये जातं. आणि म्हणून मग तिथं सी शेप्ड कार्टिलेजिनस रिंग्स आहेत. सो ट्रॅकी इज ए शॉर्ट ट्यूब विच स्टार्ट्स फ्रॉम लॅरिंगोफॅरिंग्स. इट इज ए मस्क्युलर ट्यूब. इट स्टार्ट्स फ्रॉम द नेक रिजन, enters in the thoracic cavity, and it is centrally placed, and it is supported by C-shaped cartilaginous rings. Thoracic cavity मध्ये एंटर झाली की ही ट्रॅकी डिवाइड होते आणि तिचे 2 ब्रँचेस होतात. त्या ज्या 2 ब्रँचेस आहेत त्यांना म्हटलं जातं ब्रोंकाय. म्हणजे बघा की ही ट्रॅकी आहे, इथून इथंपर्यंतची ही ट्यूब म्हणजे ट्रॅकी आहे, ही ब्रोंकाय आहे आणि ही ब्रोंकाय आहे. ब्रोंकाय किती आहेत तर ब्रोंकाय आर 2 in number, ट्रॅकी इज 1 in number. सो देर इज ए सिंगल ट्रॅकी. After entering in the thoracic cavity, it divides into 2 branches. These branches are called as bronchi, and these bronchi enter inside the lung. तर हे जे दाखवलेत हे लंग आहेत बरं का रे. हा लंग आहे, हा एक लंग आहे. तर हा राईट लंग आहे आणि हा लेफ्ट लंग आहे. हे दोन्ही लंग आहेत. आता लंगचे डिटेल दाखवायसाठी म्हणून मी इकडं जास्त काढलेलं बघा. राईट लंग हा थोडासा लार्जर आहे आणि लेफ्ट लंग हा थोडासा स्मॉलर आहे. राईट लंग जे आहे त्याच्यामध्ये असे 3 लोब आहेत, अपर लोब, मिडल लोब अँड लोअर लोब. तर लेफ्ट लंग जो आहे त्याच्यामध्ये 2 लोब आहेत, अपर लोब अँड लोअर लोब. तर राईट लंग इज हॅव्हिंग 3 लोब्स, लेफ्ट लंग इज हॅव्हिंग ओनली 2 लोब्स. पण हे जे लंग्ज आहेत हे तसेच थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये नाहीत, तर त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे. कारण लंग आपण जेव्हा इन्स्पिरेशन करतो म्हणजे श्वास घेतो तेव्हा ते स्वेल केले जातात, आणि जेव्हा एक्सपिरेशन करतो म्हणजे उच्छ्वास टाकतो तेव्हा ते कोलॅप्स होतात. म्हणजे काय, म्हणजे ते फुलणार आहेत आणि परत कोलॅप्स होणार आहेत. म्हणजे ते स्वेल होणार आहेत पुन्हा कोलॅप्स होणार आहेत. तर त्यांची ही मूवमेंट जेव्हा चालू असेल तेव्हा त्यांचं इतर ऑर्गन्सबरोबर फ्रिक्शन व्हायला नाही पाहिजे, नाहीतर लंगची झीज होऊन जाईल. ते होऊ नये म्हणून त्याला बाहेरच्या बाजूनं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग दिलेलं आहे. आणि लंगच्या भोवती असणारं ते प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग जे आहे त्याला म्हटलं जातं प्ल्युरा. आता हे प्ल्युरा जे आहे ते सिंगल मेम्ब्रेंडा नाही आहे, डबल मेम्ब्रेंडा आहे. मग हे डबल मेम्ब्रेंडा प्ल्युरा जे आहे ते मी या बाजूला दाखवलेलं आहे बघा. यापैकी बाहेरचं मेम्ब्रेन जे आहे त्याला म्हटलं तर परायटल प्ल्युरा, आतलं जे आहे त्याला म्हटलं तर विसरल प्ल्युरा. ह्या 2 मेम्ब्रेनच्या मध्ये थोडासा स्पेस आहे आणि तो स्पेस जो आहे त्याला म्हटलं तर पेरीप्ल्युरल कॅव्हिटी किंवा प्ल्युरल कॅव्हिटी. आणि त्या कॅव्हिटीमध्ये एक फ्लुईड येतं त्याला म्हटलं जातं प्ल्युरल फ्लुईड. तर लंगच्या भोवती अशा पद्धतीनं डबल मेम्ब्रॅनस प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे ज्यांना आपण म्हणतो प्ल्युरा. त्यामध्ये परायटल प्ल्युरा आहे, विसरल प्ल्युरा आहे. दोन्हीच्या मधली स्पेस जी आहे त्याला म्हणतो आपण प्ल्युरल स्पेस विच इज फिल्ड विथ प्ल्युरल फ्लुईड. हे दोन्ही लंगच्या बाबतीत आहे. मी दाखवताना ते एका बाजूला दाखवलेलं आहे. आणि या बाजूचा लंग दाखवताना मी तुम्हाला ब्रोंकायच्या पुढच्या डिव्हिजन्स दाखवलेले आहेत. बघा ही ट्रॅकी संपली, नंतर ही ब्रोंकाय ही लंगमध्ये एंटर झाली. तर लंगमध्ये एंटर होणारी ही जी ब्रोंकाय हिला म्हटलं तर प्रायमरी ब्रोंकाय. प्रायमरी ब्रोंकाय अशा पद्धतीने लंगमध्ये एंटर झाली. तिचे मी 3 ब्रँचेस दाखवल्या. ह्या ज्या 3 ब्रँचेस आहेत यांना म्हटलं आपण सेकंडरी ब्रोंकाय. ह्या सेकंडरी ब्रोंकायपैकी या दोघांच्या ब्रँचेस मी दाखवल्या नाहीत, मात्र ही मधली एक जी आहे तिच्या पर 3 ब्रँचेस दाखवल्या. ह्या ज्या ब्रँचेस आहेत यांना म्हटलं तर टर्शरी ब्रोंकाय. म्हणजे बघा ही प्रायमरी ब्रोंकाय, ह्या 3 सेकंडरी ब्रोंकाय, ह्या 3 टर्शरी ब्रोंकाय. ह्या टर्शरी ब्रोंकाय ज्या आहेत त्या परत डिवाईड होतात आणि स्मॉलर ट्यूब्स तयार होतात, त्यांना म्हटलं तर ब्रॉन्क्युल्स. आणि ब्रॉन्क्युल्स परत डिवाईड होतात आणि अजून मायनर ट्यूब्स तयार होतात, त्यांना म्हटलं तर अल्वेओलर डक्ट्स. आणि ह्या अल्वेओलर डक्ट्स ज्याच्यामध्ये ओपन होतात त्यांना म्हटलं तर अल्वेओला आहे. अल्वेओलाला तुम्ही म्हणलेलं आहे मराठीमध्ये वायुकोश, ते अल्वेओला आहे. वायुकोशांकडे येणारी डक्ट ती अल्वेओलर डक्ट. आणि 2-3 अल्वेओलर डक्ट ज्याच्यामध्ये ओपन होतात ते ब्रॉन्क्युल्स. हा ब्रॉन्क्युल कशामध्ये ओपन होतात, टर्शरी ब्रोंकाय.
टर्शरी ब्रोंकाय कशामध्ये ओपन होतात? सेकंडरी ब्रोंकाय. आणि सेकंडरी ब्रोंकाय हे कुणाच्या ब्रांचेस आहेत? प्रायमरी ब्रोंकाय. आता इथं तुम्हाला फिगरमध्ये अजून एक दिसेल, प्रायमरी ब्रोंकाय, सेकंडरी ब्रोंकाय, टर्शरी ब्रोंकाय. ह्या तिन्हीमध्ये या कार्टिलेजिनस रिंग्स दाखवलेल्या आहेत. ह्या कंप्लीट कार्टिलेजिनस रिंग्ज आहेत, हे लक्षात घ्या. आपल्या पुस्तकामध्ये स्टेट बोर्डच्या चूक झालेली आहे, तिथं इनकम्प्लीट म्हणलं आहे, असं नाही आहे. ट्रॅकीमध्ये सी शेपड कंप्लीट कार्टिलेजिनस रिंग्ज आहेत. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ब्रोंकायमध्ये ओ शेपड म्हणा किंवा कंप्लीट कार्टिलेजिनस रिंग्ज आहेत. आणि ब्रॉन्क्युल्समध्ये मी रिंग दाखवलेल्या नाहीत, तिथं इतक्या मायन्यूट आहेत की त्यांच्या वॉलमध्ये काय राहू शकत नाही? कार्टिलेजिनस रिंग राहू शकत नाही. अल्वेओला डक्ट पण तशाच आहे, त्यांच्याकडे फक्त एपिथिलियल टिश्यू आहे. आणि अल्वेओला म्हणजे वायुकोश. तर या पद्धतीनं लंगमध्ये यांची रचना आहे. आता बघा, इथं आपण दाखवताना कन्व्हिनियन्सनं ह्या 3 ब्रँचेस दाखवल्या, ह्या 3पेक्षा जास्त आहेत. ह्यातल्या प्रत्येकाला पुन्हा तितक्याच ब्रँचेस आहेत. समजा जर एवढं जरी स्ट्रक्चर प्रत्येकाला काढायचं ठेवलं तर ते किती मोठं होईल? बोर्ड भरून जाईल. ॲक्च्युली खूप मोठ्या संख्येनं अल्वेओलाय ह्या ह्युमन लंगमध्ये असतात. तो जो नंबर आहे तो तुम्ही फाइंड आउट करावा असं मला वाटतं आहे. तर तुम्ही फाइंड आउट करा की हाऊ मेनी अल्वेओलाय आर प्रेझेंट इन ह्युमन लंग्स. मी फक्त रेस्पिरेटरी सिस्टीम ह्युमन बिईंगची केवढी इव्हॉल्ड आहे किंवा किती चांगली आहे किंवा किती काय म्हणूया आपण कार्यक्षम आहे हे सांगायसाठी इतकंच सांगेन की हे जे अल्वेओलाय आहेत ना, ते ओपन केले आणि त्यांच्यामध्ये जो स्पेस क्रिएट केलेला आहे, तो स्पेस जो आहे ते एकाला दुसरी अल्वेओलाय आपण जोडत गेलो आणि जर किती स्पेस भरतं हे बघितलं तर तुम्हाला टेनिस कोर्ट माहीत आहे? अर्ध्या टेनिस कोर्टमध्ये जेवढा जागा असतो तेवढा जागा केवळ आपल्या 2 लंगमध्ये नॅचरली इव्हॉल्युशननं फॉर्म झालेला आहे. त्यामुळे लंग्सना रिप्लेस करणं इम्पॉसिबल आहे. इतक्या चांगल्या पद्धतीचे लंग्स आपल्याला नॅचरली गिफ्टेड आहेत. तर अल्वेओलायचा नंबर बघा. परत एकदा ही सगळी सिस्टीम टेक्स्टबुकमध्ये बघा, वाचून बघा आणि काही शंका असतील तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. हे झालं सगळं ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमविषयी. रेस्पिरेटरी सिस्टीमचं फंक्शन काय बघा? इनहलेशन, एक्सहलेशन अँड गॅसेस एक्सचेंज. इनहलेशन म्हणजे श्वास घेणं, एक्सहलेशन म्हणजे उच्छवास टाकणं आणि गॅसेस एक्सचेंज म्हणजे ऑक्सिजन हवेमधला काढून घेणं आणि त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड टाकणं. ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी रेस्पिरेटरी सिस्टीममधून केल्या जातात आणि ती सगळी ह्या पद्धतीची आहे. आता ह्यामध्ये ह्याचे फक्त 2 भाग पाडले जातात, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक. बघा, एक्सटर्नल लेयर्सपासून इंटरनल लेयर्सपासून फॅरिंग्सपर्यंत आपण आलो तर हा जो सगळा पार्ट आहे सुरुवातीचा, ह्याला म्हटलं जातं अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक. आणि आपण लॅरिंग्सपासून खाली गेलो की त्याला म्हटलं जातं लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक. अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकचं इन्फेक्शन म्हणजे सर्दी बरं का, आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅकचं इन्फेक्शन झालं तर त्याला म्हणतो आपण न्यूमोनिया. म्हणजे लंगमध्ये इन्फेक्शन गेलं की आपण म्हणतो न्यूमोनिया, आणि घशामध्ये असेल तर सर्दी पडसे असं म्हणतो आपण. तर हा अपर रेस्पिरेटरी ट्रॅक आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक हे 2 कन्सेप्ट आपल्याला ह्युमन डिसीजेस हे टॉपिकमध्ये लागणार आहेत. तर म्हणून बघून घ्या, एक्सटर्नल लेयर्सपासून ते फॅरिंग्सपर्यंतचा पार्ट जो आहे तो म्हणजे अपर रेस्पिरेटरी ट्रॅक झाला. लॅरिंगोफॅरिंग्सपासून आपण खाली आलो की तो झाला लोअर रेस्पिरेटरी पार्ट. हे झालं सगळं ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमविषयी. थँक्यू.